नमस्ते. सागर पाटील, मुक्काम पोस्ट मळगे बुद्रुक, तालुका कागल. मी तुम्हाला हे वांग्याचं झाड दाखवतोय. ह्याच झाडाचा मी एक 12 दिवसापूर्वी फोटो घेतला होता आणि त्यामध्ये पाटील साहेब, दीपक पाटील साहेब म्हणून ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी, बुरशीनाशक वगैरे त्यांची खते आहेत, त्यांनी मला एक खते पाठवून दिली. तर म्हणून एक 15 दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ही बाग माझी पूर्णपणे डिम झाली होती, पूर्णपणे गेली होती. त्याला आता काहीतरी नवीन रूप त्याला धारण झालंय आणि ही त्या खतांची किमी आहे. हे स्पष्ट बोलायला काय मला काय आता कोणाची काही भीती नाही, काय नाही. एक शेतकऱ्याला संपूर्ण सगळेजण युट्यूबवरनं वगैरे संपूर्ण सगळे लोक फसवा लागलेत. पण तो विचार केला गेला तर हे 4,500 रुपयाचं पाटील साहेबांनी मला एक खते दिली होती आणि त्याची ही किमी आहे की किमिया म्हणजे याला पूर्णपणे आतून फुटवा फुटलेला आहे. हे बघा, हे काही खोटं नाही. मी एक शेतकरीच आहे. मला कुठल्या कंपनीला मोठं करायचं नाही, काय नाही. फक्त एक आजपर्यंत काही गोष्टीतनं पुढे बोलीन मी. कुणी फसवेगिरी केली, कुणी काय आम्हाला खते दिली तिथनं मग हे चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणून साधारणपणे 40-45 हजार रुपयाची आम्हाला आजपर्यंत खतं दिली होती. आणि त्याचा जर का रिझल्ट बघायला गेला तर त्यांचं शून्य आमचं झालं होतं आणि त्याला फळं पण आलेलं आहे. हे फळ पण चांगलं हे झालेलं आहे. त्याला फुलकळी सुटलेले आहे. हे बघा, तुम्ही सगळे झाड बघायला गेला असा तर अतिशय चांगलं की ह्याला आजचा 11वा दिवस आहे आणि हे तरी झाड पूर्ण डिम होतं. हे बघा, याला आता काय झाले बघायची स्थिती की बरं. माझा अंदाज आहे, मी एक शेतकरीच आहे, की आपल्याला एक परत हे साथ दिला असं वाटायला लागलं मला. त्याच्यानंतर आपल्याला त्या कंपनीचं नाव काय बोलायला नको. तुम्ही प्रत्येक झाडाची बाग असे बघितली तर तुम्हाला एक नव चैतन्य निर्माण झालेलं दिसेल. त्याने एक स्प्रे दिला होता आणि विथ त्यांची 4,500 फक्त त्या लागवडीची किंमत आहे. हे बघा, हे झाडाला परत जसं आपण लागण करतो त्या प्रकारे बिना म्हणजे ह्याचं ही पहिली पानं अशी होती. या पद्धतीची पानं होती. या पानाची गळती होऊन परत रिटर्न त्याला या अशी प्रकारची त्याला पालवी आलेली आहे. या आतमध्ये पालवी बघितलं असेल तर भयानक आहे. प्रत्येक झाडाला तुम्ही बघत असाल. आज 10 दिवस आहे. फळं अशी, झाडं संपूर्ण फळं अशी झाली होती. जे झाड संपलं ते पूर्ण स्क्रॅप मध्ये. मग पाटील साहेबांची माझ्या युट्यूबवरनच ओळख, आम्ही काय कोण म्हणजे हे नाही आहे. युट्यूबवरनं त्यांची आमची मुलाखत झाली आणि त्याने आपल्यावरती एक विश्वास ठेवून त्याने एक 10,500 रुपयाची खते न पैसे त्यांना देता एक आपल्यावरती एक विश्वास ठेवून त्याने मला खतं दिली होती. ती कोल्हापूरहून मी जाऊन घेऊन आलो. मग फक्त एक शेतकरी बोलतोय, एक विश्वास ठेवून त्याने खते आपल्याला पाठवून दिली होती. परंतु त्यांच्यावरती आम्ही एकदम खुश आहे. एवढे ह्याला फुटवा आलाय की ह्याच्यावरती आम्हाला असं वाटायला लागलं की 100% ची खतं चांगली आहेत आणि इथून पुढे ती खतं वापरायला काय हरकत नाही असं आम्हालाच वाटायला लागलं की बाबा हां ठीक आहे, याच्यामध्ये काहीतरी आहे बाबा. हा गेलेला प्लॉटमध्ये आम्हाला एवढं तिची हे वाटायला लागलं की ग्रोथ वाटायला लागलाय गेलेल्या प्लॉटमध्ये. आणि जर का चांगल्या झाडाला जर का घातलं तर 100% अतिशय मोठा पिकअप आपल्याला जाणून येईल. 100% खात्रीशीर मी बोलायला लागलोय. एक शेतकरीच आहे. मला कुठल्या कंपनीला नाही मोठं करायचं आणि ज्या कंपन्या फसवा लागल्यात शेतकऱ्यांना त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी, वाचण्यासाठी मी एक 100% एक दिवस व्हिडिओ बनवेन. 100% नाही आपल्याला कोणाची भीती. कारण शेतकरी मी फसलो, दुसरा कोणी फसू नये अशी माझी इच्छा. हे दुसरं काय याच्यामध्ये काय कुठल्या कंपनीला आपल्याला काय हे करायचं नाही. फक्त युट्यूबच्या माध्यमातून जे काही गोष्टी माणसं बघाल्यात पण ते काही नाही, फसव्या काही गोष्टी आहेत. त्याच्याकडे जरा शेतकऱ्यांनी थोडं हे करावं, म्हणजे लक्ष देऊन कोण चांगलं आहे कोण नाही आहे इकडे जरा थोडंसं लक्ष द्यावं. फसवी चालू आहे. शेतकऱ्यांना फसवू नका अजिबात. आमचे ह्या म्हणण्याचं आम्ही माणसं. ठीक आहे, ओके.